भगवद्गीतेचे अनमोल विचार। तुम्हाला आयुष्यामध्ये जे पाहिजे ते मिळवण्यासाठी किंवा कोणतीही समस्या असेल तर तुम्ही श्रीमद भगवद्गीतेचे हे अनमोल विचार नीट समजून आणि ऐकून घ्या। तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील, प्रत्येक अडचण सोपी होईल आणि तुमचे प्रत्येक दुःख दूर होईल। भगवद्गीतेचे हे ज्ञान अमृताने भरलेले आहे, जे माणसाच्या निराश झालेल्या मनाला आणि आयुष्याला एक नवीन दिशा आणि उत्साह देते। आयुष्यामध्ये कधीही कोणावर अवलंबून राहू नका, कारण जोपर्यंत तुम्ही कोणावर अवलंबून राहत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणीही दुःख पोहोचवू शकत नाही, कोणीही तुमचा फायदा घेऊ शकत नाही। ज्या माणसावर तुम्ही अवलंबून राहता तो तुम्हाला गृहीत धरायला लागतो। ज्या दिवशी तुम्ही तुमचं आयुष्य कोणावरही अवलंबून ठेवायला सुरुवात करता त्या दिवसापासूनच तुम्हाला त्याची गुलामी करावी लागते। कोणावरही अवलंबून राहणं मरण्यापेक्षाही वाईट असतं। अवलंबून राहणं तुम्हाला गुलाम बनवून टाकतं। तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का? तुमचं आयुष्य तेच लोक खराब करतात ज्यांच्यावर तुम्ही अवलंबून असता। अवलंबून राहणं मनाचं सुद्धा असतं। एकटेपणा लोकांना झेलता येत नाही। जेव्हा आयुष्यामध्ये स्वतःला एकटं असल्यासारखं वाटेल तेव्हा ही खरी गोष्ट नीट समजून घ्या की तुम्ही या जगामध्ये एकटेच आले होते आणि एकटेच जाणार आहे। वास्तविक येथे कोणीही आपलं नसतं। एक दिवस तर जे एक वडील आपल्याला जन्म देतात ते सुद्धा एकटं सोडून निघून जातात। मग दुसऱ्या लोकांकडून काय अपेक्षा करायची? जर कोणी तुमची साथ सोडत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, देव तुमची कधीही साथ सोडणार नाही। भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हटले, कोणत्याही माणसाने मला मानले किंवा नाही मानले तरी काही फरक पडत नाही, पण मी माणसांची साथ कधीही सोडणार नाही। त्यामुळे तुम्ही एकटेपणाला कधीही घाबरले नाही पाहिजे, तर कोणत्याही चुकीच्या माणसाबरोबर राहायला घाबरले पाहिजे। आयुष्यामध्ये कधीही कोणतीही अडचण आली तर घाबरू नका, फक्त थोडा धीर धरा। जे लोक अडचणीच्या वेळी थोडा धीर धरून स्वतःला सांभाळतात ते प्रत्येक अडचणीला सहजपणे पार करतात। एक राजा आपल्या गुरुजींच्या जवळ गेला आणि गुरुजींना म्हणाला, तसे तर राज्यामध्ये सगळं चांगलं चालू आहे, पण वेळेचा काही भरोसा नाही। जर कधी आयुष्यामध्ये वाईट वेळ आली, अडचणींची वेळ आली तर त्या वेळेसाठी मला काही मंत्र द्या, काही ज्ञान द्या, काही उद्देश द्या की त्या वाईट वेळेतून कसं बाहेर निघायचं। मग गुरुजींनी त्याला एक तावीज बांधून दिला आणि राजाला म्हणाले की या तावीजमध्ये एक मंत्र लिहिलेला आहे। जेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये खूप वाईट वेळ येईल आणि तुला वाटेल की त्यापेक्षा वाईट काहीही होऊ शकत नाही, त्यावेळी हा तावीज उघडून त्याच्यातील मंत्र तू म्हण। तुझ्यामध्ये खूप शक्ती येईल। आणि एक दिवस असं झालं सुद्धा। त्या राजाच्या राज्यावर दुसऱ्या राजाने आक्रमण केले आणि त्या राजावर अशी वेळ आली की त्याला त्याचं राज्य सोडून काही लोकांना घेऊन पळून जावं लागलं। त्यावेळी राजा खूप दुःखी होता आणि विचार करू लागला की गुरुजींनी मला तावीज दिला होता की आयुष्यामध्ये जेव्हा खूप वाईट वेळ येईल तेव्हा तो उघडून पहा आणि त्यामध्ये जो मंत्र लिहिला आहे
तो माझ्यामध्ये शक्ती निर्माण करेल. राजाने विचार केला की यापेक्षा वाईट वेळ काय असू शकते. राजाने गुरुजींनी दिलेला तावीज उघडला आणि त्यामध्ये लिहिले होते की ही वेळसुद्धा निघून जाईल. ते विचार ऐकून राजाच्या मनामध्ये शक्ती तयार झाली. मनामध्ये विश्वास तयार झाला की ही वाईट वेळसुद्धा निघून जाईल. त्यामुळे मला हिंमत हारून चालणार नाही. राजाने परत आपली सेना घेऊन आणखीन सैनिक गोळा करून आपली सेना उभी केली आणि त्या शत्रू राज्यावर हल्ला करून स्वतःचं राज्य परत मिळवलं. त्यामुळे आयुष्यामध्ये परिस्थिती कितीही वाईट असली तरीही नेहमीसाठी राहणार नाही. ती वेळसुद्धा निघून जाईल. वेळ कसाही असला तरीही बदलेल, नक्कीच बदलेल. आपल्या आयुष्यामध्ये माहीत नाही किती वेळा दुःख आले, पण आपण प्रत्येक वेळी त्यातून बाहेर निघतो. तुमच्या आयुष्यामध्ये कधीही कोणती वाईट वेळ आली तर मनामध्ये विश्वास ठेवा की ही वेळसुद्धा एक दिवस नक्की निघून जाईल. कधीही तुमची हिंमत हरू नका. जर तुमच्यामध्ये संयम आहे तर तुम्ही वाईटातल्या वाईट वेळेला सुद्धा सहजपणे पार कराल. जेव्हा तुमच्यावर कोणीही कपट कारस्थान करत असेल तेव्हा त्याला रागावणं बंद करा आणि दुःखी होऊ नका. आणि त्यांच्यापासून धडा घ्या की लोक खरे तर तसे नसतात जसं तुम्ही त्यांना समजता. इथे तर लोक स्वतःच्या चेहऱ्यावर मुखवटा घालून फिरतात. इथे प्रत्येक माणूस स्वतःला चांगले दाखवण्याचा प्रयत्न करतो. चांगलं बनण्याचा प्रयत्न कोणीही करत नाही. तुम्ही कोणाबरोबर थोडंसं वाईट वागून पहा. समोरच्याचा खरा रंग तुमच्या समोर येईल. तसंच तुमच्या आयुष्यामध्ये कितीही वाईट वेळ आली तर तुम्हाला त्याचा खरा रंग समजेल. त्यामुळे कोणावरही लगेच भरोसा नाही केला पाहिजे. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.